गुड मॉर्निंग. मी निघाले आहे दिल्लीसाठी आणि मला सोडायला माझा भाऊ आणि मॉम येत आहे. सो सकाळचे वाजले आहेत 7 आणि हे बघा पोहोचलो आम्ही एअरपोर्टला. अगदी वेळेवरती पोहोचले आहे मी आणि आता विचार करत आहे की मी आजच रिटर्न येणार आहे. सो मी पोहोचेल तिथे 10:30-11च्या दरम्यान आणि त्याच्यानंतर मला 2ला इव्हेंट आहे. तर 2 वाजेपर्यंत काय करणार आणि मी एकटीच चालले आहे. सो एक्साइटमेंट पण खूप आहे आणि थोडीशी भीती पण वाटत आहे कारण की नवीन शहर. तसं तर मी सेकंड टाइम चालले आहे प्लेननी, पण तरी फॅमिली सोबत आणि एकट्यामध्ये भरपूर फरक असतो. सो इथे सगळं मलाच करावं लागत आहे. चेकिंग झाली आहे आणि आता मी बसते कारण की सकाळी सकाळी खूप डोकं दुखत आहे माझं. आता सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आम्ही आता जात आहोत मध्ये. सो हे बघा औरंगाबादचं एअरपोर्ट आणि आता बसले मी माझ्या सीटवरती. पण खूप कन्फ्युजन आहे की दिल्लीला पोहोचल्यावरती काय करावं म्हणून, अगोदर कुठे जावं. तर हे बघा आता निघाली आपली फ्लाईट आणि बघा किती छान वाटत आहे ना औरंगाबाद, किती मोठा आहे. ॲक्च्युली जेव्हा मी औरंगाबादमध्ये फिरते ना तेव्हा मला फार छोटंसं वाटतं औरंगाबाद, पण बघा किती मोठं आहे औरंगाबाद. आणि हो, आता आला आहे बघा माझ्यासाठी नाश्ता. चला मी नाश्ता करते. नाश्ता संपेपर्यंत तर मी पोहोचले सुद्धा दिल्लीमध्ये. मी आता दिल्लीला पोहोचले आहे आणि आता माझ्या बहिणीची फ्रेंड येत आहे. तर तिला पण दिल्लीमध्ये काही माहीत आहे की नाही हे मला बिलकुल माहीत नाही, अनुभवच नाही आहे म्हणजे तिला पण दिल्लीचा. सो कुठे कुठे फिरूयात हे तर मी सांगू नाही शकणार, बट एकच दिवस आहे आणि एका दिवसामध्ये आम्ही कुठे फिरणार, काय करणार याचा व्लॉग मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि फर्स्ट टाईम मी बाहेर आल्यावरती व्लॉग बनवत आहे. सो मला माहीत नाही कसं होणार आणि काय होणार, बट हा प्रयत्न चालू आहे माझा. सो इथे वेट करूयात आपण बॅग येण्याचा. मी ऐकून आहे दिल्लीचे छोले भटुरे खूप छान आहे. सो आपण छोले भटुरे ट्राय करूयात. ॲक्च्युली मी नाश्ता केलेला तर आहे, पण तरी पण मला फार भूक लागली आहे. इव्हेंट सुरू होणार आहे 2 वाजता. सो 2 वाजेपर्यंत काहीतरी करावं लागणार आहे मला. इथली ट्रॅफिक खूप आहे असं मी ऐकलेलं आहे, पण किती वेळ लागणार काय याचा काहीच अनुभव नाही आहे. सो बघूयात आता बाहेर गेल्यावरती कसं आहे आणि काय. बरं झालं मी जास्त सामान नाही आणलं आहे कारण की आजच मला वापस औरंगाबादला यायचं आहे. पण आता दिल्लीच्या बाहेर निघत आहोत आणि तुम्ही बघू शकता किती रश आहे. बघितलं का तुम्ही दिल्लीमध्ये किती रश आहे. आपल्या औरंगाबादला 10 वाजले आहेत फक्त, काहीच 10, आणि आपल्या औरंगाबादला तर एवढी रश मी कधीच नाही बघितली आहे. सो औरंगाबादला झाली आहे सकाळ असं मला वाटेल. 10ला नक्कीच मी पोहोचल्यावरती, बट इथे एवढी रश बघून मी नक्कीच म्हणेल की इथे झाली आहे दुपार. मला सकाळ तर अजिबात न वाटत आहे कारण की हे बघा किती
आणि हे बघा मी चालले ऑटोमध्ये आणि माझ्या लक्षातच नाही की मी ब्लॉग शूट करत आहे. आणि हे बघा आले मी छोले भटुरे खाण्यासाठी हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये. आणि बघा किती गर्दी आहे इथे. दोन्ही साईडला मला फार गर्दी वाटत आहे आणि एवढीच गर्दी खाली सुद्धा आहे. चला झाले माझे छोले भटुरे. इतकी प्रचंड भूक लागली होती की मला समजलं पण नाही की अरे यार मी व्हिडिओ काढावा म्हणून. आणि हे छोले भटुरे नॉर्मल जी हल्दीरामची टेस्ट मला औरंगाबादमध्ये येते तीच आहे. आता निघालो आहे आम्ही अवॉर्ड शोसाठी. आणि हे बघा माझ्या बहिणीची फ्रेंड जी खूप शांत आहे आणि मी खूप तिला न कळत तिचा व्हिडिओ काढला आहे. खूप लाजते ॲक्च्युली ती. आणि आले मी अवॉर्डच्या ठिकाणी. सो बघा किती छान इंट्रोडक्शन देत आहेत ते सर्वांचं. आणि हे बघा हे ते हॉटेल जिथे अवॉर्ड फंक्शन चालू आहे आणि हे असं आहे ते. सो आणि खाली बघा किती छान लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन बनवले आहे. आता सुरुवात झाली आहे प्रोग्रामची आणि मी मागे व्हिडिओ काढण्यासाठीच आली आहे. इव्हेंट चालू झालेला आहे आणि मी इव्हेंटमध्ये होते. म्हणजे खूपच मला वाटलं नव्हतं की एवढे जण असतील इथे इव्हेंट्समध्ये आणि खूपच छान वाटलं मला इथे येऊन. मी विचार केला नव्हता की मी इथे येईल म्हणून, पण माझे सगळे फ्रेंड्स मला बोलले की तू एक चान्स मिस केला जाण्याचा आणि आता दुसरा चान्स तू मिस नको करूस. अँड देन मी इथे आले आणि खरंच इथे येऊन मला इतकं छान वाटत आहे ना. म्हणजे सगळ्यांना बघून मला खूप छान वाटत आहे आणि त्यामध्ये मी पण आहे हे मला विचार करून छान वाटत आहे. सो मला म्हणजे खूपच छान वाटत. नाश्ता आणि जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. सो खूप छान इव्हेंट होता हा. हॅलो गाईज, आज आपण भेटत आहोत मैम आराध्या. ओके, आराध्या मैम से हम मिल रहे हैं यहाँ. तो आज इनको भी अवार्ड मिल रहा है और ये एक टैरो कार्ड रीडर है. तो ये बहुत अच्छा मतलब आपको सजेशन देंगे. आपको अगर कुछ लाइफ में प्रॉब्लम है तो उसके बारे में बताएंगे. और आप अगर आपका फ्यूचर जानना चाहते हो या फिर आपकी लाइफ में कुछ प्रॉब्लम्स है वो उसका सलूशन जानना चाहते हो तो प्लीज़ आप इनसे कांटेक्ट करना. मैम आप आपके बारे में कुछ बताइए. Dr. Aradhya Rajesh Saigal. I am basically a numerologist and tarot card reader residing in Bareilly. Okay, so whenever you want to seek any sort of guidance, either it's a small issue or a big issue or just general guidance in respect to what our coming next year is bringing for us, you can coordinate with me anytime possible. You have contact. We'll share the links below. Yes, if it's yes. possible, Okay. I'll share the links with you for this video. आप सभी को लिंक में इनका नंबर मिल जाएगा. सो जिसको कांटेक्ट करना है तो आप इनसे करिए. और बाय बाय. सर्वांचं इंट्रोडक्शन झालं आहे आणि अवॉर्ड स्टार्ट होत आहे. माझी प्लेस सगळ्यात समोर होती. सो खूप मला जवळनं सगळं काही दिसत होतं आणि बघा मागे किती रश आहे. सो मी तर प्रोग्रामचा खूप आनंद घेत आहे आणि एवढ्या सगळ्या
लेडीज इथे आलेल्या आहेत, वुमन्स पॉवर. अँड इथे मला अवॉर्ड देताना सर मला खूप छान बोलत होते आणि मला त्यांनी खूप ब्लेसिंग पण दिल्या. त्यांना माझं संभाषण पण खूप आवडलं. मी ते रेकॉर्ड नाही करू शकले, बट ही जी अवॉर्ड घेतानाची जी क्लिप होती ती माझ्या फ्रेंड म्हणजे इथे जी झाली आहे माझी फ्रेंड, सो तिने घेतलं, त्यामुळे मला ते लवकरात लवकर भेटलं. हे बघा, मी औरंगाबादवरतून अवॉर्ड घ्यायला आलेले इथे दिल्लीमध्ये आणि हा मॅम गुजरातवरतून आला आहे. प्लीज मॅम तुमचं नाव सांगाल तुम्ही? कृष्णा पिटवा. अच्छा, तो थोडं गुजराती बोलो आप. केम छो? मजामा. आपको पता है केम छो? कैसे हो? मैं अच्छी हूँ. मजामा छे. मजामा छे. आप सब कैसे हो? मजामा सब गुजराती बोलेंगे. केम छे તમને? मैं मजामा छे. आंटी. हेलो, जय श्री कृष्णा. जय श्री. मजामा छो. देखो आप लोग यहाँ पे, मतलब मैं जो वीडियो बना रही हूँ तो उसमें से आप लोगों को पता चल रहा है कि कहाँ से लोग आए हैं यहाँ दिल्ली में और अवार्ड मिला है सबको और सब लोग बहुत खुश हैं. कैसे लगा आपको अवार्ड लेके? हाँ, बहुत मस्त है. એનું અવોર્ડ અને હું ઓનલાઈન માર્કેટિંગ કરું છું એમેઝોન, મીશો, ફ્લિપકાર્ટ ઉપર. મારી ખુદની વેબસાઇટ પણ છે અને ખુદનું બિઝનેસ પણ છે. ओके. हाँ. किस चीज़ का बिजनेस है आपका? मेरा पूरा अभी किचनवेयर का है. फिर डिहाइड्रेट पाउडर में जा रही हूँ, जो मसाले आते हैं सब कुछ वही. ओके ओके ओके. एक्चुअली मेरा भी बिजनेस है और मेरा खुद का भी एक साड़ी शॉप है. हाँ. वहाँ पे लेडीज़ वेयर सभी चीज़ें मिलती है वहाँ पे. मेरा खुद का डांस एकेडमी है जो मास्टर डांस एकेडमी है और वहाँ पे भी बहुत सारे बच्चे हैं और मैं टीचर भी हूँ. मैं विजिट करने ज़रूर आऊँगी. हाँ ज़रूर. आप हाँ. जब औरंगाबाद आएंगे हाँ. तो आपको जलेबी फाफड़ा औरंगाबाद का खिलाएंगे. हमारे गुजरात में जलेबी फाफड़ा बहुत होते हैं. Okay. खमण ढोकला सब कुछ बहुत ज़्यादा होता है. गुजराती बोले लोगों ने. और मैं अगर गुजरात में आऊँगी तो सच्ची में आपसे कांटेक्ट करूँगी. आप मुझे गुजरात Okay, घुमाना. हाँ. और आप जब औरंगाबाद आएंगे तो मैं औरंगाबाद घुमाऊंगी आपको. मैं ज़रूर विजिट करूँगी आपके यस यहाँ. यस. Hello everyone. My name is Arpa Singh and I'm professionally tarot card reader and manifestation. आप कहाँ से हो? I'm from Gurgaon and I am an online educator and I'm an online entrepreneur and I'm teaching students from all over the world. The Indian students from all over the world. सो अभी आगे क्या प्लानिंग है आपका? आगे अभी और प्लानिंग है दैट जितने भी इंडियंस हमारे बाहर जाते हैं जॉब पर्पस के लिए और उनको वहाँ पे स्कूलिंग की प्रॉब्लम होती है, वो वापस आते हैं और वो सोचते हैं कि मैं एडमिशन इंडिया में मिलेगा नहीं मिलेगा. आई वांट टू सॉर्ट आउट फॉर ऑल आवर इंडियंस. जितने इंडियंस हैं आई वांट टू हैव ऑल आर इन माय ऑर्गेनाइजेशन. मैम का बहुत अच्छा सोच है और ऑब्वियसली आपने जो सोचा है वो पूरा हो जाए जैसे जल्द. और हम लोग भी आपसे जुड़े, आप भी हमसे जुड़े और कुछ नया क्रिएट करेंगे हम लोग. हेलो संगीता मैम, आपको भी अवार्ड मिला है तो कैसे लग रहा है आपको? I feel so Okay. nice. अच्छा, तो मतलब आपने सोचा था आपको मतलब कभी ऐसे अवार्ड मिलेगा या फिर आपको हाँ, शो में कभी जाएगा? मेरा बचपन में ड्रीम था कि मैं अवार्ड पे जाऊँगी. अच्छा. हाँ, मेरा भी. और पता है सब लोग जो वहाँ पे आए थे वो सब लोग बहुत मेहनत करते हैं. सुनीता मैम भी बहुत मेहनत कर रहे हैं और सुनीता मैम का देख के और सबका देख के जो मेरे से बड़े हैं उनसे मैं प्रेरणा लेके आगे बढ़ना चाहती हूँ. मुझे भी आप लोगों से बहुत इंस्पिरेशन मिलती है जो मैं इस तरह से काम करती जा रही हूँ. जैसे जैसे आगे बढ़ती जा रही हूँ सब आप लोगों की वो है, मतलब ग्रेसेस है और हमारे मम्मी पापा की दुआ. जो हम काम करते हैं सब लोगों की दुआएं हमारे लिए बराबर है. चलो सबका अच्छा हो बस टू लिव. अवॉर्ड शो संपला आहे आणि मी आता एअरपोर्टसाठी निघालेले आहे. इथे मी एकटीच आहे आणि मला एअरपोर्टला जायचं आहे लवकरात लवकर कारण की माझी फ्लाईट आत्ता 11:30ची आहे आणि आता वाजले आहेत 9:30. सो मी पोहोचते की नाही माहीत नाही मला आणि जर फ्लाईट जर गेली तर बस. आणि मला वाटतं हा व्लॉग खूप मोठा झाला आहे आणि बाकीचं जे काय आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये देईल मी.
सो मला फ्लाईट भेटली पाहिजे लवकरात लवकर, आणि ते भेटते की नाही हे नक्कीच दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघा. चलो बाय.